डॉक्टर, माझा मुलगा सतत दंगा करत असतो. शाळेमधून सतत तक्रारी येतात. मला वाटतं माझ्या मुलाला ADHD असू शकतं का? नमस्कार, मी डॉक्टर महेश साळे. मी आदित्य रेनबो सुपर स्पेशालिटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल सांगली येथे मुलांचा मेंदूविकार तज्ज्ञ आहे. ADHD म्हणजे काय? अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. जसं इंग्लिशमध्ये ह्याची व्याख्या आहे, ह्या मुलांना तसंच होतात. अटेन्शन जातं आणि ही मुलं हायपर ॲक्टिव्ह होतात. शाळेमधून ह्या मुलांच्या तक्रारी येतात. ही मुलं एकाग्रता नसते, चंचल असतात. ही एका जागेवर बसत नाहीत. शिक्षक शिकवत असताना ही मुलं उठून फिरतात. यांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. ही मुलं खोड्या काढतात. ही मुलं शाळेच्या बाहेर जातात. ही मुलं नॉर्मल मुलांपेक्षा थोडीशी वेगळे स्वभाव वाटतात. कधी कधी ते ॲग्रेसिव्ह होतात आणि हळूहळू त्यांच्या हुशारीवर डाऊट यायला लागतो. ह्यालाच ADHD म्हणायचं. ADHDसाठी तुम्ही त्वरित तुमच्या न्यूरोलॉजिस्टला भेटा. न्यूरोलॉजिस्टकडे टीम असते. चाइल्ड न्यूरोलॉजिस्ट हे चाइल्ड सायकोलॉजिस्टची मदत घेतात. ADHDचं असेसमेंट केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. ADHDला बिहेवियरल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी दिली जाते. कधी कधी ह्या मुलांना शांत राहण्यासाठी आपल्याला फार्माकोथेरपी म्हणजे औषधांचा वापर करायला लागतो. ADHD पालकांनी जर लवकर ओळखलं, डॉक्टरांची मदत घेतली तर ADHD हा संपूर्ण बरा होणारा आजार आहे. आजकाल चांगले डेव्हलपमेंट सेंटरमुळे टीम वर्कने ADHD हा बरा होऊ शकतो. त्यामुळे ADHD लवकर ओळखा आणि आपल्या मुलाला त्यातून मुक्त करा. धन्यवाद.